महिला काळजी घेत नाहीत. तर दिवसभरामध्ये स्किन केअर कशी काळजी घेतली पाहिजे, काय टप्पे आहेत? तसं बघितलं तर स्किन टॅन होणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. आणि घरी बनवलेले काही फेस पॅक असतात ते खरं वापरले पाहिजेत का नाही, काही त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात? नक्कीच होऊ शकतात. हा खूप सारे पेशंट आम्हाला विचारतात की आम्ही घरगुती हा पॅक लावतो. तर सध्याची जर जीवनशैली पाहिली तर खूप बिझी, ओके, लोकांना वेळ नाही. मग आता ह्याच्यामध्ये कसं मेंटेन करायचं? मेन तुम्ही आहार, विहार आणि दिनचर्या ही नक्कीच फॉलो केली पाहिजे. आता सर्वच लोकांना मेकअप करायला आवडतं, हम्म. पण रोज मेकअप केल्याने काही साईड इफेक्ट्स होतात. बस येऊ शकतात. तुमची स्किन थोडीशी काळवंडली किंवा टॅनिंग होऊ शकते. तर त्या काळामध्ये तुम्ही तर महिलांचं म्हटलं की त्यांना वेगवेगळी कामं करावं लागतात, भांडी घासावं लागतात, कपडे धुवावं लागतात. तर त्यांचा संपर्क डिटर्जंट आणि ह्या केमिकल बरोबर येतो, साबणाबरोबर येतो, तर त्याचे काही इम्पॅक्ट पडतात? हा नक्कीच पडतात. कारण स्किन टॅन आणि काळेपणा चेहऱ्यावरून काढण्यासाठी नेमके नैसर्गिक आणि म्हणजे उपचार काय आहेत? ज्याची झोप व्यवस्थित आहे त्याची स्किन चांगली असं म्हटलं तरी चालेल. कारण स्किनचं जर विचारायचं झालं तर ज्यावेळेस प्रेग्नन्सीचा टाइम असतो त्यावेळेस आपल्या त्वचेवर, स्किनवर स्ट्रेच मार्क्स पडतात. ते कशामुळे पडतात? साधारणतः प्रेग्नन्सीमध्ये बघितलं, साधारण तुम्हाला 3 किंवा 4 महिन्यापर्यंत याचे कुठलेही सिम्पटम्स तुमच्या डोमेनवर दिसत नाही. हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी का पडते? साधारण आपण याच्यामध्ये ॲडवाइस करतो की साधारण तुम्ही सूर्यनमस्कार हा मेन पीसीओडी साठी आपण ॲडवाइस सगळ्यांनाच करतो, ज्याच्यामध्ये तुमच्या आता ही सनस्क्रीन आहे, नेमकं लावायची कधी? घरात असताना लावायची का स्वयंपाक करताना लावायची? तसं तर तुमच्या स्किनला सनस्क्रीन ही डेली बेसिसवर 2 to 2 आवर्सली आपण लावलीच पाहिजे. बऱ्याचदा बघितले, आता आपण ग्रामीण भागाशी रिलेटेड आहोत त्याच्यामुळे लग्नात नवरदेव फेशियल वगैरे बरंच काय करतो, त्याने आयुष्यात कधीच केलेलं नसतं. लग्नात तो करतो, त्याचा इम्पॅक्ट होतो का काही? तुम्ही फेशियल केलं तर एक तर तुम्हाला त्याचं टॅनिंग बसू शकतं, किंवा घरगुती अनेक उपाय करतात, म्हणजे बेसन, लिंबू वगैरे लावतात. हे काय उपयोगाचं आहे का? काही प्रमाणामध्ये नक्कीच त्याचा हेल्प होतो, नाही असं नाही. डोळ्याच्या खाली जे काळं येतं, जे डाग दिसतात डाग, त्याचं खरं कारण काय? हिवाळ्यामध्ये आपले लिप फाटतात, ओठ फाटतात, तर त्याच्यावर लिप बाम लावलं जातं. मग त्याच्यासाठी काही नैसर्गिक पर्याय आहेत? हो नक्की आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे जे आपण प्रोडक्ट वापरतो स्किन केअर साठी, तर ते जर समजा एक्सपायर झालेली वापरली तर इम्पॅक्ट कसा आहे त्याचा? तुम्हाला एवढा साईड इफेक्ट होत नाही. बट मॅडम, आपण प्रेग्नन्सी मध्ये खूप काळजी घेतो, पण ज्यावेळेस डिलिव्हरी होते त्याच्यानंतर आपली जी स्किन केअर रुटीन जी आहे ती कशी फॉलो केली पाहिजे? मॅडम, ही कोरियन ग्लास ट्रीटमेंट ही कॉन्सेप्ट काय? जय महाराष्ट्र मंडळी, मी पी.के. भांडवलकर. चहावीत सत्तामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आपला पॉडकास्ट खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आज आपल्या या दैनंदिन जीवनातील जे प्रश्न आहेत, स्किनचे प्रॉब्लेम, केस गळतीचे प्रॉब्लेम आणि पिंपल्स येण्याचे प्रॉब्लेम, या विषयावर आज आपण उपचार काय आहेत हे आज आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर मंडळी, आज आपल्या बरोबर आहेत त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षा गुले मॅडम, ज्या आपल्याला दैनंदिन जीवनातील स्किन केअरच्या प्रश्नाचे मार्गदर्शन करतील. तर मंडळी, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार मॅडम. नमस्कार. कशा आहात? मस्त. मॅडम, आपला अल्पसा परिचय आमच्या ऑडियन्सला करून द्या. मी डॉक्टर हर्षा गुले आणि मी त्वचारोग तज्ज्ञ आहे. त्याचबरोबर कॉस्मेटिक गायनेकोलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करते कल्याणनगरमध्ये. साधारणतः माझा एक्सपिरियन्स 11 वर्षांचा आहे आणि मी लोकांना त्वचाबद्दल ज्ञान, त्याचबरोबर जे काही गायनेकोलॉजिस्ट म्हणून कॉस्मेटिक ज्या प्रोसिजर आहे त्याच्याबद्दल उत्तम ज्ञान देऊन त्यामध्ये मी त्यांची ट्रीटमेंट करते. तुम्ही हे क्षेत्र का निवडलं बरं? मला स्वतःला ब्युटीबद्दल मी खूप जास्त कॉन्शियस होते आणि त्याचबरोबर मला महिलांबद्दल जास्त रिस्पेक्ट आहे आणि कदाचित माझ्या लाईफमध्ये ज्या काही महिला आहेत त्यांच्याबद्दल जे काही त्यांना डिसीज होते तर ते काही ठिकाणी त्या बोलत नसतात किंवा तिथपर्यंत त्या स्वतःबद्दल काळजी घेत नाहीत. तर त्याबद्दल मला थोडंसं कॉन्शियस होतं, म्हणून मी हे क्षेत्र निवडलं. बरोबर. आता तुम्ही म्हटलात की महिला काळजी घेत नाहीत, तर दिवसभरामध्ये स्किन केअर कशी काळजी घेतली पाहिजे, काय टप्पे आहेत? मेन याच्यामध्ये बेसिक 3च टप्पे आहेत. तर आपण त्याच्यामध्ये क्लिन्झिंग, म्हणजे आपण त्याला फेस वॉश म्हणतो, त्याच्यानंतर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन, ह्या बेसिक जरी गोष्टी आपण अप्लाय केल्या तरी सुद्धा तुम्ही तुमचं स्किन केअर रुटीन नक्कीच फॉलो करू शकता. स्किन टॅन आणि काळेपणा चेहऱ्यावरून काढण्यासाठी नेमके नैसर्गिक आणि म्हणजे उपचार काय आहेत? तसं बघितलं तर स्किन टॅन होणं ही नैसर्गिक गोष्ट आहे आणि यामध्ये ज्यावेळेस तुम्ही उन्हामध्ये जाता तर तुमच्या त्वचेला वाचवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये मेलॅनिन प्रोडक्शन होतं आणि त्यामुळे आपलं टॅनिंग होतं.
ठीक आहे. तर त्यामध्ये आपण ते कधी वाचू शकतो, ज्यावेळेस तुम्ही सन प्रोटेक्शन व्यवस्थितरित्या वापरू शकता. तर त्यामध्ये आपण 50+ SPF जे आहे ते नक्कीच वापरू शकता किंवा तुम्ही घरगुती जे काही उपाय आहेत, साधारण आपण त्याच्यामध्ये टोमॅटो असेल किंवा एलोवेरा असेल किंवा बटाटा असेल, तर त्याचा उपयोग तुम्ही घरगुती प्रमाणे नक्कीच करू शकता. पण ते थोड्या प्रमाणामध्ये. जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये टॅनिंग असेल, तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. पण पूर्णपणे बरं होतं का? नक्कीच नाही होत. पण त्याला थोडासा वेळ द्यावा लागतो. कुठल्याही स्किनमध्ये ज्यावेळेस टॅनिंग होतं, तर नॉर्मल येण्यासाठी आपल्याला थोडा वेळ नक्कीच द्यावा लागतो. तर त्याचे म्हणजे काय लक्षणं काय असतात? सुरुवातीच्या काळात जर कमी असेल तर लवकर बरं होईल. हं. तर मग सुरुवातीची लक्षणे ती कशी ओळखायची त्याचं? साधारण तुमच्या बॉडीचा जे अनइव्हन टोन आहे, म्हणजे साधारण तुमच्या चेस्टवरचा जो कलर आहे हं. किंवा जो ओपन एरिया याच्यामध्ये पूर्णतः डिफरन्स दिसतो. तुमचा चेस्टवरचा कलर हा फेअर दिसतो आणि त्याचा एक टोन कमी जास्त म्हणजे डार्कनेस जो आहे, तर तो तुमच्या हातावर दिसतो. जो काही ओपन एरिया आहे, जर फेस असेल, तर त्यावेळी तो दिसून येतो. हिवाळ्यामध्ये हं. त्वचा कोरडी का पडते? काय त्याच्यावर उपाय? मेन म्हणजे त्याच्यामध्ये कोरडेपणा तुमच्या वातावरणामध्ये असो, तर त्यावेळेस आपल्याला सगळ्यात जास्त जे काही स्किन डिसीज आहेत, म्हणजे डर्माटायटिस असेल किंवा इचिंग असेल तुमच्या चेहऱ्यावर किंवा तुमचे लिप जे आहे ते पूर्णपणे ड्राय होतात किंवा तुमच्या फेसवर थोडासा खूप जास्त ड्रायनेस येतो आणि एक्सफोलिएशन म्हणजे तुमच्या स्किनची जी आहे स्वतः निघायला स्टार्ट होते. तर त्यावेळेस तुम्ही सिरामाइड बेस जे आहेत मॉइश्चरायझर ते वापरणं फार गरजेचं आहे. ते पण रेग्युलर बेसमध्ये. तर ते कुठेतरी तुमचा ड्रायनेस किंवा कोरडेपणा नक्कीच कमी होऊ शकतो. पण आता हिवाळ्यात तर मॉइश्चर जास्त असतं. हं. मग आता उन्हाळ्यात, हिवाळ्यात आणि पावसाळ्यात आता ह्या 3 ऋतूमध्ये कसं काय? साधारणतः तसं बघितलं तर हिवाळ्यामध्ये तुमचं जे स्किनमधलं मॉइश्चर आहे ते थोडंसं ड्रायच होतं. त्यामुळे तुम्हाला मॉइश्चरायझरची गरज असते. साधारण पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये याची एवढी काही गरज पडत नाही. त्यामुळे तिथं नॉर्मल जरी तुम्ही मॉइश्चरायझर वापरलं तरी तुमची स्किन ड्राय वाटत नाही. घरी बनवलेले काही फेस पॅक असतात. हं. ते खरं वापरले पाहिजेत का नाही? काही त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात? नक्कीच होऊ शकतात. खूप सारे पेशंट्स मला विचारतात, की आम्ही घरगुती हा पॅक लावतो. तर साधारण आम्हाला ट्रीटमेंटची काही गरज नक्कीच नाहीये. बरोबर. पण प्रत्येक पेशंटलाच हे फॉलो होईल असं नाहीये. त्यामध्ये तुमचं ऑइली स्किन असेल, ड्राय स्किन असेल किंवा सेन्सिटिव्ह स्किन असेल, तर प्रत्येक पेशंटला हा वेगवेगळा प्रोटोकॉल फॉलो होतो. त्यामध्ये जे काही ऑइली ज्यांची स्किन आहे हं. त्याच्यामध्ये बेसन आणि दही याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. तर काही ठिकाणी मसुराची डाळ वापरली जाते. त्याच्यामध्ये स्क्रब म्हणून त्याचा उपयोग केला जातो. काही प्रमाणामध्ये तुमचं एक्सफोलिएशन होतं. पण व्यवस्थितरित्या तुम्हाला तो जो काही टोन आहे तो मिळत नाही. शहरात शक्यतो लवकर स्किन खराब होत नाही, पण गावाकडे धूळ असते, हं. ग्रामीण भागात. तर तिथं कोणते उपाय केले पाहिजेत? त्यामध्ये आपण गावाकडचं जे वातावरण आहे ते थोडंसं नॅचरली असतं, हवा नॅचरली असते किंवा तिथं उन्हाचं प्रमाण हे खूप जास्त असतं आणि त्या लोकांमध्ये धुळीचं प्रमाण हे असतं. कारण ते जे काही लोकं आहेत ते शेतामध्ये काम करतात किंवा त्यांचं तिकडचं वातावरण थोडंसं धुळीचंच असतं. तेच तुम्ही जर शहरामध्ये बघितलं तर एसीमध्ये आपण बसतो किंवा बरोबर. थोडंसं आपलं बाहेरचं वातावरणामध्ये जे काही अटॅचमेंट असते थोडी कमी असते. तर त्यामुळे जर तुम्ही गावाकडे बघितलं तर जस्ट ओन्ली मॉइश्चरायझर, फेस वॉश आणि सनस्क्रीन. जास्त करून सनस्क्रीन आपण त्या लोकांमध्ये जास्त सांगतो. कारण त्यांच्यामध्ये टॅनिंगचं प्रमाण किंवा मेलॅनिनचं प्रोडक्शन जास्त असतं. आता तुम्ही म्हणलात सनस्क्रीन. आता ही नेमकी उन्हाळ्यात लावायची का वर्षभर लावायची? हे तर सगळ्या ऋतूमध्ये बेस्ट आहे. कारण हं. असा कुठलाच ऋतू नाही की तुम्ही त्याच्यामध्ये अव्हॉइड करू शकता. कारण सगळ्या ऋतूमध्ये ऊन असतंच. पण त्यामुळे तुमचं त्वचाची जी आहे सेन्सिटिव्ह किंवा नैसर्गिकरित्या तुम्ही सनस्क्रीनमुळे खूप चांगल्यापैकी स्किन ठेवू शकता. आता मार्केटमध्ये तर खूप महागडी प्रॉडक्ट्स आहेत. ओके. म्हणजे ती प्रिफर केली पाहिजे का काही नैसर्गिक आयुर्वेदिक गोष्टी वापरल्या पाहिजेत? प्रॉडक्ट्सचं एक्सपेन्सिव्ह जे ब्रँडेड कंपन्या आहेत किंवा बाकीच्या ज्या लो प्राईसच्या कंपन्या आहेत, तर त्यामध्ये असं होतं की ब्रँडेड कंपन्या आहेत त्यांच्या जे काही प्रॉडक्ट कॉस्टिंग आहे किंवा मार्केटिंग आहे त्याच्यामुळे त्यांचं प्राईस जास्त असतं. पण तुमच्या स्किननुसार तुम्ही काय चॉईस करताय किंवा कुठलं प्रॉडक्ट त्या तुमच्या स्किनला सूट होणार आहे, याच्यानुसार तुम्ही कमी प्राईसचा जरी यूज केला, तरी तुम्हाला तो रिझल्ट नक्की मिळू शकतो. असं अजिबात नाहीये की तुम्ही खूप हाय क्लास किंवा हाय प्राईसचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत, तुम्ही ते वापरलं पाहिजे. सध्याची जर जीवनशैली पाहिली तर खूप बिझी, ओके. लोकांना वेळ नाही. हं. मग आता ह्याच्यामध्ये कसं मेंटेन करायचं? मेन तुम्ही आहार, विहार आणि दिनचर्या ही नक्कीच फॉलो केली पाहिजे. तुमची झोप साधारण 6 ते 8 तास झाली पाहिजे. तुम्ही स्किन केअर रूटीन खूप चांगल्यापैकी फॉलो केलं पाहिजे. त्यामध्ये तुमची स्किन टाइप कसा आहे, ऑइली आहे, ड्राय आहे, सेन्सिटिव्ह आहे. त्यानुसार तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतील, की कुठल्या प्रकारचे तुम्ही प्रॉडक्ट्स वापरू शकता. मॉइश्चरायझर, सनस्क्रीन किंवा तुमचा स्किन टोन जो आहे किंवा तुमचे जे काही कन्सर्न आहे स्किनचा त्याच्यानुसार तुम्हाला सिरम जे आहे ते ॲडवाईस केले जातात. त्यानुसार तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता बिझी शेड्यूलमध्ये. तर वयानुसार म्हणजे आता बालपण आपण म्हणतो, तारुण्य आणि पुढे 35शी नंतर, तर हे बदल कसे होत जातात स्किनमध्ये?
साधारणतः तुम्ही 25 वयापर्यंत तुम्ही टीनेज एजमध्ये असता साधारण जास्तीत जास्त. तर त्या काळामध्ये तुम्हाला असे हे ॲक्ने येणारच आहेत हार्मोनल इम्बॅलन्समुळे. तर बरोबर. त्या काळामध्ये तुम्ही जस्ट ओन्ली पुढे चालून जास्त प्रमाणामध्ये ॲक्ने किंवा त्याचे स्कार्स होऊ नयेत किंवा मार्क्स होऊ नयेत, तर त्या काळामध्ये तुम्ही तुमचं डाएट किंवा तुमचं प्ले जे काही ॲक्टिव्हिटी आहे, त्या खूप चांगल्यापैकी केल्या पाहिजेत आणि त्या काळामध्ये फक्त ॲक्ने जास्त प्रमाणामध्ये आजकाल दिसून येतात. कारण तुमचं डाएट, स्ट्रेस खूप जास्त मुलांना आहे. हं. तेच तुम्ही 25 ते साधारण 60 वयापर्यंत जर बघितलं, तर तुमचं कोलॅजनचं प्रमाण खूप कमी होतं स्किनमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला रिंकल्स यायला स्टार्ट होतात किंवा जे काही तुमचे फेस आहे, तो थोडासा लूज व्हायला स्टार्ट होतो. तर त्यामध्ये तुम्ही मॉइश्चरायझर आणि जास्त प्रमाणामध्ये तुमची बॉडी हायड्रेट कशी होईल, हे नक्कीच तुम्ही बघितलं पाहिजे. त्यानुसार तुम्ही ट्रीटमेंट घेतली पाहिजे. मुख्य स्किन टोन कोणत्या-कोणत्या प्रकारचे असतात? साधारण आपला स्किन टोन 5 प्रकारचे असतात. तर इंडियन टोन हा साधारण 4 किंवा 5 मध्ये जातो. तर आता मग ह्या टोननुसार कोणते प्रॉडक्ट्स वापरले पाहिजेत किंवा कोणते उपाय केले पाहिजेत? शक्यतो स्किन टोननुसार हं. मेन पेशंटचा कन्सर्न काय आहे? साधारण माझ्याकडे जे पेशंट येतात, की त्यांना त्यांचा जो इंडियन टोन आहे, सावळा आपण त्याला म्हणतो, तो सुद्धा छान वाटतो त्यांना. फक्त त्यामध्ये तुमची स्किन हायड्रेट पाहिजे किंवा हेल्दी स्किन आहे, तर त्या पेशंटमध्ये आपण जस्ट स्किन केअर रूटीन किंवा तुमचा डाएट असेल किंवा तुमचं मल्टीव्हिटॅमिन जे काही तुम्ही घेता ते महत्त्वाचं आहे. फळं घेणं महत्त्वाचं आहे आणि जे फेअरच आहेत, तर त्या लोकांमध्ये जास्त म्हणजे तुम्ही फक्त स्किन केअर रूटीन जरी नॉर्मल प्रमाणे केला, तरी पण ते तुम्हाला चांगल्यापैकी रिझल्ट देतं. आता सर्वच लोकांना मेकअप करायला आवडतं. हं. पण रोज मेकअप केल्याने काही साइड इफेक्ट्स होतात का? जर तुम्ही चांगल्या कंपनीचे प्रॉडक्ट्स वापरले किंवा जे तुम्ही वापरताय ते तुम्ही संध्याकाळी जर व्यवस्थितरित्या रिमूव्ह केले, तर नक्कीच त्याचा कुठलाही साइड इफेक्ट तुमच्या स्किनवर जाणवत नाही. पण हे जे प्रॉडक्ट सगळे बनतात, हे केमिकल पासूनच बनतात. ओके, बरोबर. त्याच्यामुळं साइड इफेक्ट काही ना काही होणारच ना त्याच्या. साधारण बघितलं तर खूप तुम्ही रेग्युलर वापरताय, तर तुमची हं. स्किन जर व्यवस्थितरित्या तुम्ही वॉश नाही केली मेकअप, तर तुम्हाला थोडंसं पिंपल्स येऊ शकतात. तुमची स्किन थोडीशी काळवंडली किंवा टॅनिंग होऊ शकते. हं. तर त्या काळामध्ये तुम्ही जे काही टॅन रिमूव्हल तुमचे क्रीम्स आहेत किंवा ते तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानुसार नक्की वापरू शकता. आता जे जुन्या काळात असायचं, की आजीबाईचा बटवा हं, असायचा. त्याच्यामुळे जडीबुटी असायच्या. तर त्यावेळेस पण लोकांची स्किनवर म्हणजे काही पिंपल्स वगैरे दिसत नव्हते. हं. तर मग असे काही नैसर्गिक आहेत का, की घरगुती उपाय, की ते करून आपल्याला म्हणजे ह्या प्रॉडक्टपासून आपल्याला दूर जाता येईल? आजीबाईचा बटवा जर बघितलं आणि हं, त्या काळची लाईफस्टाईल आणि आताची, तर हं, खूप जास्त प्रमाणात फरक आहे. त्या हं. काळामध्ये ॲक्टिव्हिटी भरपूर होत्या किंवा त्या काळामध्ये डाएट भरपूर प्रमाणामध्ये चांगला होता, हं. नॅचरली होता. आजकाल मुलांमध्ये ॲक्नेचं प्रमाण का वाढतंय? तर तुमचं जे काही डाएट आहे, ते फास्ट फूडचं भरपूर प्रमाण आहे किंवा तुमच्या ॲक्टिव्हिटी ह्या बसून आहेत. बिलकुल तुम्ही बरोबर. बाहेर खेळायला जात नाहीत. तर त्यामुळे हार्मोन इम्बॅलन्समुळे तुमचे ॲक्ने वाढतात. घरगुती जर उपाय म्हटले, तर त्याच्यामध्ये तुम्ही एलोवेरा असेल किंवा जायफळ असेल, तर ह्याचं प्रमाण त्या स्किन टोननुसार कमी प्रमाणामध्ये नक्कीच तुम्हाला रिझल्ट देईल. आता आपल्याकडे लग्न म्हटलं, की मेकअपचा एकदम असा धुमाकूळ असतो. हं, मग आता तो जो लेयरवर लेयर जे टाकलेले आहेत, तर हं. त्याला व्यवस्थितरित्या रिमूव्हल करण्याची पद्धत कशी? साधारण आपण त्यांना सांगतो, की हं, जो स्किन टोन आहे किंवा तुमचा स्किन टाइप जो आहे, त्याच्यानुसार डबल क्लिन्झिंग आपण हे पेशंटला ॲडवाईस करतो किंवा जे मेकअप करतात त्यांना ॲडवाईस करतो आणि त्याच्यानुसार मग तुम्ही जे काही मेकअपचे जे पार्टिकल्स आहेत किंवा तुमचं जे काही प्रमाण ॲक्नीचं वाढणार असतं, तर ते डबल क्लिन्झिंग नक्कीच कमी होतं. बरोबर. आता महिलांचं म्हटलं, की त्यांना वेगवेगळी कामं करावी लागतात. भांडी घासावी लागतात, कपडे धुवावे लागतात. तर त्यांचा संपर्क डिटर्जंट आणि ह्या केमिकल बरोबर येतो, साबणाबरोबर येतो. तर त्याचे काही इम्पॅक्ट पडतात का? हां, नक्कीच पडतात. कारण तुम्ही सोप बघितलं किंवा डिटर्जंट बघितलं, केमिकलचं हं, भरपूर प्रमाणात त्यामध्ये असतं. त्यामुळे तुमचे जे काही हँड्स आहेत ड्राय होतात किंवा काही-काही महिलांना तुमचे जे बोटं आहेत, त्या ठिकाणी थोडंसं डर्मॅटायटिस किंवा सोरायसिस सुद्धा होतो किंवा त्याला आपण पाल्मोप्लांटर सोरायसिस देखील म्हणतो. तर या काळामध्ये तुम्ही तुमच्या ज्यावेळेस तुम्हाला असं समजतंय, की मला थोडीशी ॲलर्जी होतीये, तर तुम्ही ग्लोथचाही देखील वापर करू शकता किंवा तुम्ही ज्यावेळेस काम करता त्याच्यानंतर माईल्ड फॉर्ममध्ये सिरामाइड बेस क्रीम्स नक्कीच फॉलो करू शकता. जसं साधारण आपण हे जे बघितलं, हाताचे जे ॲलर्जी होते, साधारण हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये होते. कारण बरोबर. त्या काळामध्ये तुमची स्किन ही जास्त प्रमाणामध्ये ड्राय होते. त्या काळामध्ये ह्या पेशंट जे आहेत, जे डिटर्जंटचे ॲलर्जिक फॉर्ममध्ये येतात, ते भरपूर पेशंट असतात. तर तुम्ही ते होऊ नये म्हणून तुम्ही सिरामाइड बेस्ड ज्या क्रीम्स आहेत हं. किंवा मॉइश्चरायझर आहे, ते नक्की फॉलो करू शकता तुम्ही. आता तसं पाहिलं तर झोप आणि स्किन हं, याचा नेमका काय संपर्क आणि रेफरन्स आहे? भरपूर प्रमाणामध्ये. हं, ज्याची झोप व्यवस्थित आहे, त्याची हं, स्किन चांगली असं म्हटलं तरी चालेल. कारण हं.
आजकाल आपण बघितलं तर मुली किंवा रील्स बघणं ते 2-3 वाजेपर्यंत किंवा त्यांचा स्क्रीन टाईम हा भरपूर आहे आणि मुली 2-3 वाजता झोपतात. मेन झोप कधी येते आपल्याला? ज्यावेळेस तुमच्या बॉडीमध्ये मेलानिनचं प्रोडक्शन खूप चांगल्यापैकी होतं. बरोबर. त्यावेळेस तुम्हाला झोप येते. जर तुम्ही 2-3 वाजता जर झोपले, तर तुमच्या मेलानिन तुमच्या बॉडीमध्ये सिक्रेशनच होणार नाही. त्यामुळे काय होणार, की तुमच्या डोळ्याखाली जे काही काळं पडतं. काळपटपणा आहे, बरोबर. तो येतो किंवा तुमचे ड्राय स्किन होऊ शकते किंवा तुमची स्किन टॅन सुद्धा होऊ शकते किंवा या सगळ्या गोष्टीमुळे तुमचं कॉर्टिसॉल लेवल सुद्धा वाढू शकतं आणि त्यामुळे तुमचे हार्मोन इम्बॅलन्स सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे तुमच्या स्किन किंवा तुमची जर स्किन किंवा लाईफस्टाईल चांगली पाहिजे असेल, तर 8 तासाची झोप खूप खूप महत्त्वाची आहे. ती पण वेळेवर. कोणत्या वेळेतली झोप महत्वाची आहे? आता जर इंडियन टाईमनुसार बघितलं तर रात्रीची झोप जे की आपण 10 ते साधारण सकाळी 5 वाजेपर्यंत आपण नॉर्मल मानतो. ज्या मुली रात्री काम करतात, शक्यतो आपण असं म्हणतो की तुम्ही जर सकाळी आलात जॉबवरून, तर माईल्ड फॉर्ममध्ये तुम्ही ब्रेकफास्ट करून लगेच झोपणं फार गरजेचं आहे. नाहीतर मग तुम्ही जेवण केलं तर तुमची झोप ही डिस्टर्ब होऊन तुमचं झोप व्यवस्थित नाही होणार. आता जे महिला आता अनेक कंपन्यांमध्ये की नाईट शिफ्ट असतं किंवा पुरुषांनाही सुद्धा. मग त्यावेळेत त्यांनी दिवसा घेतलेली झोप कशी उपयोगी पडेल त्यांना? शक्यतो जेवढी रात्रीची झोप तुम्हाला हेल्पफुल करते, तेवढी दिवसाची नाही करत. कारण तुमच्या बॉडीला लहानपणापासून सवय लागलेली असते रात्रीच्या झोपेची. सो बरोबर. ज्यावेळेस आपण थकतो, त्यावेळेस तुम्हाला मेलॅनिन प्रोडक्शन होतं तुमच्या बॉडीमध्ये आणि तुम्हाला झोप लागते. ते जर तुम्ही दिवसा घ्यायचा प्रयत्न केला, तर साधारण तुमची 4 तासाची झोप ही व्यवस्थित आपण मानत नाही. त्यामुळे बरोबर. रात्रीच आपण शक्यतो सांगतो की ती झोप गरजेची आहे. पण तुमचं जे काही लाईफस्टाईल आहे, तुमचं जॉब प्रोफाईल आहे, तर त्यानुसार आजकालच्या मुली ह्या रात्री जॉब करतात आणि सकाळी झोप घेतात. पण ठीक आहे. पण काही-काही माणसं आहेत की दुपारी झोपतात. त्याचा काही परिणाम जाणवतो का? तसं बघितलं तर आपण उन्हाळ्यामध्ये शक्यतो दुपारी झोपायला सांगतो, ॲडवाईस करतो. कारण त्या काल तो तसा असतो, की तुम्ही दुपारी जरी झोपलात तरी ठीक आहे. पण इतर वेळी जर तुम्ही दुपारी झोपलात, तर तुम्हाला थोडंसं ओबेसिटी किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स ह्या सगळ्या गोष्टी येऊ शकतात. बरोबर. आता स्किनचं जर विचारायचं झालं तर ज्यावेळेस प्रेग्नन्सीचा टाईम असतो, त्यावेळेस आपल्या त्वचेवर, हं, स्किनवर स्ट्रेच मार्क्स पडतात. ते बरोबर. कशामुळे पडतात? आणि त्याच्यावर काय म्हणजे असं उपाय काय करते? साधारणतः प्रेग्नन्सीमध्ये बघितलं, हं. साधारण तुम्हाला 3 किंवा 4 महिन्यापर्यंत याचे कुठलेही सिम्प्टम्स तुमच्या ॲब्डोमेनवर दिसत नाहीत, बिलकुल पण दिसत नाही. अ, त्या काळामध्ये असं होतं, की ज्यावेळेस तुम्ही 4th मंथ कंप्लीट केला, की तुमची जी ॲब्डोमेन आहे, बेबीची ग्रोथ होते. त्यामुळे तुमच्या तिथली जी काही स्किन टोन आहे, तो स्ट्रेच व्हायला स्टार्ट होतो. कारण बेबीची ग्रोथ होते, वेट वाढतं. तर त्या काळामध्ये तुम्ही पहिल्याच महिन्यापासून जर तुम्ही मॉइश्चरायझर किंवा ऑइलचा जर यूज केला, तर नक्की प्रमाणामध्ये तुम्ही कमी करू शकता. पण त्याला पूर्णतः असं की तुम्हाला स्ट्रेस मार्क येणारच नाहीत, असं बिलकुल पण नाहीये. पण तुम्ही पहिल्यापासून केलं, तर नक्कीच त्याचा तुम्हाला रिझल्ट मिळेल. आता शरीरामध्ये हार्मोनल जे बदल होतात, समजा प्रेग्नन्सीच्या वेळेस किंवा मासिक पाळीच्या वेळेस, हं. त्याच्यामुळे आपल्या स्किनवर काही इम्पॅक्ट पडतात का? साधारण पी असेल हं. किंवा तुमची प्रेग्नन्सी असेल, या काळामध्ये तुमचं फ्लक्च्युएशन हार्मोनचं खूप प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये तुमचं फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग असेल, ल्युटिनायझिंग हार्मोन असेल किंवा इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे पूर्ण फ्लक्च्युएशनमध्ये असतात. तर या काळामध्ये तुमच्या कधी-कधी स्किनमध्ये कलर चेंजिंग होऊ शकतं, स्किन ड्राय होऊ शकते किंवा ऑइली होऊ शकते. पी जे पेशंट आहेत त्यांच्या नेक एरियावर अॅक्रोथिसिस म्हणजे काळपटपणाचा एक कलर येतो किंवा अंडरआर्म्स असतील, इंटिमेट एरिया असेल, त्या पूर्ण स्किनमध्ये काळपटपणा येतो. ओके. हार्मोन इम्बॅलन्समुळे किंवा या हं. काळामध्ये प्रेग्नन्सी असेल किंवा पी-सी-ओडीचे जे पेशंट असेल, यामध्ये ॲक्नीचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये दिसून येतं. मग काय काळजी घेतली पाहिजे याच्यामध्ये? याच्यामध्ये आपण सांगतो की तुमची लाईफस्टाईल मेन. प्रेग्नन्सीमध्ये तर आपण कुठलीही गोष्ट हे करू शकत नाही, ॲडवाईस करू शकत नाही. कारण त्या काळामध्ये तुमचे हार्मोन इम्बॅलन्स होतोच. हं. पण त्याच्यामध्ये बघितलं ॲडॅप्लिन जे आहे ते खूप सेफ प्रेग्नन्सीमध्ये आहे. ते जर तुम्ही पी-सी-ओडीमध्ये बघितलं, तर पी हा तुमचा लाईफटाईम तुमच्याबरोबर राहणारच आहे. तुम्ही कुठल्याही हार्मोनच्या गोळ्या घेतल्या, तरी तो काही जाणार नाही. हं. म्हणजे माझ्याकडे जे पेशंट येतात की मला पी ट्रीटमेंट घ्यायची आहे आणि पूर्णतः बरा होणार का? तर नक्कीच नाही होणार तो. तुमची लाईफस्टाईल, तुम्ही डाएट काय करता, एक्सरसाइज काय करता, तुम्ही स्ट्रेस लेव्हल किती कमी घेता किंवा झोप किती व्यवस्थित घेता, याच्यावर तुमचा पी मेंटेन होतो आणि त्याचे जे काही सिम्प्टम्स आहेत, तुमच्या नेक एरियावर डार्कनेस असेल, कधी-कधी तुमचं ओबेसिटी वाढते, म्हणजे वजन वाढतं किंवा तुमचा चेहरा हा खूप जास्त ऑइली, तुमच्या जे काही ऑइली ग्लँड्स आहेत ते सिक्रीट होतात. कधी-कधी या पेशंटमध्ये असंही जाणवलं जातं, की तुमचं हेअर फॉल खूप ड्रास्टिक प्रमाणामध्ये होतो आणि पातळ केस होतात. आणि तुम्ही कितीही प्रयत्न केले वेट लॉसचं, तरी सुद्धा ते स्टक वेट असतं, ते कमी होत नाही. तर आपण ह्या पेशंटला हेच ॲडवाईस करतो, तुमची लाईफस्टाईल, डाएट, फास्ट फूड कमी करा.
शुगर कमी करा आणि मिल्कचे प्रॉडक्ट कमी केले, तर नक्कीच ह्या गोष्टीला मेंटेन करू शकतो आपण. शुगर आपल्या ह्याच्यात काय काम करते बरं? शुगरने किती इम्पॅक्ट होतो? शुगर जर तुम्ही घेतलं तर तुमचं इन्सुलिन जो आपण म्हणतो ते वाढतं आणि इफ एनी केस जर तुमचं जेनेटिक हिस्ट्रीमध्ये जर तुमचे डायबेटिक तुमच्या पॅरेंटला असेल, हं, मेन म्हणजे फादर किंवा मदर किंवा तुमच्या आत्याला कुणाला असेल, तर साधारण आपण त्याचे चान्सेस 60% हे तुम्हाला होणारे आहेत. बरोबर. आणि त्याचबरोबर जर तुम्ही शुगरचं प्रमाण तुम्हाला असं कळतंय, की ज्यावेळेस आपण 3 महिन्याची शुगर करतो HbA1c, जर त्याचं प्रमाण स्किनच्या दृष्टीने 5+ असेल, तर तुम्ही प्री डायबेटिक स्टेजमध्ये आहात. म्हणजे तुम्हाला डायबिटीज नाहीये. पण तुम्ही जर तुमची लाईफस्टाईल चेंज नाही केली किंवा तुम्ही एक्सरसाइज जर नाही केलं, तर साधारण 5 असेल 10 वर्षांनी तुम्हाला डायबिटीज होणार हे 100% आहे. आता मग असे कोणते एक्सरसाइज आहेत की ते केल्याने स्किन आपली चांगली राहते, ग्लो राहते? साधारण आपण याच्यामध्ये ॲडवाइस करतो, की साधारण तुम्ही सूर्यनमस्कार हा मेन पीसीओडी साठी आपण ॲडवाइस सगळ्यांनाच करतो, ज्याच्यामध्ये तुमच्या पूर्ण बॉडीचे जे एक्सरसाइज होतात, त्याचबरोबर वॉकिंग करणं किंवा प्राणायाम करणं किंवा मेडिटेशन करणं हे खूप गरजेचं आहे या केसमध्ये. वॉकिंग किती केले पाहिजे? किती किलोमीटर चालायचे? आता लोक इतकी बिझी झालेली आहेत, हं, की साधारण कुणालाही 2 तास किंवा एवढा टाइम काढू शकत नाही. तर मी माझ्या पेशंटला साधारण अर्धा तास तरी एक्सरसाइज करा. ती पण असं नाही, की मी कुठेतरी कामालाच चालली आहे, वॉकिंग करतीये किंवा मी बाळाला सोडायला चाललेले आहे. तर ते तर तसं नाही आपण ॲडवाइस सांगत. तर तुम्ही स्पेसिफिक तुमचा एक एक्सरसाइज आहे म्हणून तुम्ही गार्डनमध्ये असेल किंवा तुम्ही इतर वेळी अर्धा तास तरी कमीत कमी तुम्ही वॉकिंग केलंच काढायचं पाहिजे. म्हटल्यावर वेळ मिळतो. नक्कीच मिळतो. ज्याला स्किन आणि आपली लाईफस्टाईल किंवा आपली बॉडी चांगली पाहिजे, तर नक्कीच स्वतःवर लक्ष देतात. आता तुम्ही बघा म्हणलात की ताणतणावाने सुद्धा स्क्रीनवर इम्पॅक्ट होतो. हं. काय होतो? साधारण जे लोकांचं स्ट्रेस लेवल आहे, खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. तर त्या लोकांमध्ये स्किन जे कोलॅजन आहे, ते ब्रेकडाउन करतं स्ट्रेस लेवल, कॉर्टिसॉल लेवल. त्याच्याबरोबर तुमची स्किनमध्ये पटकन प्रमाणामध्ये रिंकल्स येतात किंवा अंडर आय डार्क सर्कल वाढतात किंवा तुमचं एज जे आहे, साधारण 5-10 वर्षांनी इन्क्रीज दिसू शकतं स्ट्रेसने. बरोबर. तर त्यापेक्षा स्ट्रेस न घेतलेला कधी पण चांगला. आता ही सनस्क्रीन आहे. हां. नेमकं लावायची कधी? घरात असताना लावायची का स्वयंपाक करताना लावायची? तसं तर तुमच्या स्किनला हं, सनस्क्रीन ही डेली हं, बेसिसवर 2 आवर्सली आपण लावलीच पाहिजे. हं. काही पेशंटचं 2 असं तासाला? 2 तासाला. ओके. आणि हं, मेन इंडियन लोकांमध्ये असं आहे, की अप्लाय तेवढ्या प्रमाणामध्ये होत नाही. पण बरोबर. मेडिकेटेड जर बघितलं आपण, तर 2 तासांनी तुम्ही सनस्क्रीन लावणं फार गरजेचं आहे. आणि तुम्ही स्वयंपाक करताय किंवा हं, तुम्ही घरात आहात. काही पेशंट म्हणतात, की आम्ही घरात आता का सनस्क्रीन लावायची? कारण तुमचे खिडकीतून यूव्ही रेज असतील किंवा तुमच्या लाईटच्या मधून यूव्ही हं. रेज असतील, तुमच्या स्किनवर पडतच आहे. बरोबर. त्यामुळे असं नाही, की तुम्ही उन्हामध्ये जाताय, म्हणजे हं. तुम्ही सनस्क्रीन लावली पाहिजे, असं नाहीये. घरामध्ये असताल किंवा बाहेर जाताय, तुम्ही सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे. जर इफ एनी केस तुम्ही उन्हामध्ये जाणारच आहात, अर्धा तास अगोदर तुम्ही सनस्क्रीन लावणं फार गरजेचं आहे. तेव्हा कुठेतरी तुमची स्किनची टॅनिंग तुम्ही नक्की वाचवू शकता. आता जे आउटडोअरला काम करतात, समजा शेतीत महिला, पुरुष काम करतात, त्यांचं कसं करायचं? हा खूप चांगला क्वेश्चन आहे. हं, कारण जे गावाकडची मुलं हं, आहेत ट्रीटमेंटला येतात, आम्ही हं. जेव्हा त्यांना सनस्क्रीन ॲडवाइस करतो, त्यांचं एक म्हणणं असतं, की आम्ही असंही उन्हामध्ये जाणार आहोत, त्यामुळे आम्हाला टॅनिंग बरोबर. होणारच आहे. तर या लोकांमध्ये कसं की जास्त प्रमाणात जी टॅनिंग होणार, समज 100% जर त्यांना टॅनिंग होणार, तर आपण 50% सनस्क्रीननी वाचू शकतो. ओके. आता बरेचदा स्कार्फ बांधून फिरतात. हं. त्याचा काही उपयोग होतो का? फायदा नक्कीच होतो. होतो का? नक्कीच, नक्कीच होतो. हं, कारण डायरेक्ट तुमचे यूव्ही रेज जे आहेत, तुमच्या स्किनवर जे पडणार आहे, ते हं. साधारण तुम्ही स्कार्फ बांधला, तर नक्कीच ते वाचू शकतात. म्हणजे मुलांनाही सजेस्ट केलं पाहिजे. दोघांनाही. फक्त काही मुलींनीच बांधलं पाहिजे असं नाही. आता जी मुलं येतात ट्रीटमेंटला, सो त्यांचा हा जो पॅटर्न आहे, हा पूर्ण टॅनिंग असतो हो, हो. आणि हा खालचा जो आहे तो नॉर्मल असतो. आम्ही जेव्हा हिस्ट्री घेतो पेशंटची, की हं, तुम्ही अगोदर काही तुमची हिस्ट्री आहे का? नाही मॅम, आम्ही टू व्हीलरवर खूप फिरलेलो आहे. मी फक्त एवढंच मास्क लावलेला आहे, हा ओपन होता. हं. आणि ते जर मुलींमध्ये बघितलं, तर पूर्ण स्कार्फ हा पॅक असतो. त्यामुळे फक्त डोळे उघडे दोघं असतात. हा डोळे उघड्यातच हो. तेवढंच टॅनिंग दिसतं त्यामध्ये पण. डोळ्याला काही चष्मा डोळे लावायचा. येस. त्यामुळं पुरुषांमध्ये जर बघितलं तर हं, फोरहेडचं टॅनिंग हे सिग्निफिकंट दिसून येतं. कारण बरोबर. त्यांचं सन एक्सपोजर हे खूप जास्त असतं आणि मुलं बिलकुल पण स्किन केअर रुटीन बिलकुल फॉलो करत नाहीत. त्यांची डेली रुटीनच दिले. नसते. कारण त्यांचं ना, की हे लावायला कुणाला एवढा वेळ आहे. पण आजकाल इतकं छान आहे, की मुलं देखील स्किन केअर रुटीन चांगल्यापैकी फॉलो करतायत आणि ट्रीटमेंट देखील घेतायत. नाही आता पोरांची लग्नच होईनात ना. आता काळजी घ्यावी मेन लागते. लग्न होण्याअगोदर ते लोकं येतात, की आता मॅम माझा चेहरा टॅनिंग झाला, आता मला लग्न करायचंय, बघायचं आहे, तर आता काय करता येईल?
पण मुलांना माझं एवढंच ॲडवाइस आहे, की तुम्ही जसं मुली स्किन केअर रुटीन करतात, तसं तुम्ही सुद्धा करा. तुमची नक्की स्किन चांगली राहील. त्या मुलांमध्ये असं आहे, की ज्यावेळेस स्कार्स दिसतात एक्ने येऊन, हं. तेव्हा ते आमच्याकडे येतात, की आता हे मॅम हे स्कार्स आहेत, आता नीट करायचं. माझं लग्न आता साधारण 6 महिन्यामध्ये आहे. बऱ्याचदा बघितले आता आपण ग्रामीण भागाशी रिलेटेड आहोत त्याच्यामुळं लग्नात नवरदेव फेशियल वगैरे बरंच काही करतो. त्याने आयुष्यात कधीच केलेलं नसतं. हं. लग्नात तो करतो. त्याचा इम्पॅक्ट होतो का काही? जेवढा तुम्ही स्किन केअर रुटीन फॉलो करून जर हं, तुम्ही फेशियल्स केले किंवा हं, मेडिफेशियल्स जे की तुम्ही डॉक्टरांकडे करता, हं, तर तुम्हाला तो रिझल्ट नक्कीच मिळणार. पण तुम्ही काही फॉलो करत नाही, मॉइश्चरायझर नाही करत आहे किंवा फेस वॉश किंवा कुठलंही सनस्क्रीन वापरत नाहीये. जर तुम्ही फेशियल केलं, तर एक तर तुम्हाला त्याचं टॅनिंग बसू शकतं किंवा तुम्हाला त्याचा साइड इफेक्ट म्हणून एक्ने सुद्धा येऊ शकतात. माझ्याकडे आय थिंक प्रिव्हियस वीकलाच एक पेशंट आला होता. त्यांनी लग्नामध्ये कुठल्यातरी पार्लरमध्ये फेशियल्स केलं होतं. हं. आणि तो असं म्हटला, की मला 5 दिवस मी खूप गोरा दिसलो आणि लग्न झालं, की मी पूर्ण काळा झालो, 2 टोन काळा झालो. तर मी त्याला विचारलं, की "तुम्ही फेशियल कुठे केलं?" तर म्हणे, "मॅम मी पार्लरमध्ये केलेलं आहे." आणि "काय केलं होतं?" "ब्लीच केलं." मला थोडंसं जळाल्याप्रमाणे वाटलं, पण मी दुसऱ्या दिवशी खूप बापरे! गोरा झालो. मग म्हटलं, "त्याच्यानंतर काय केलं?" ते म्हटले, "मला एक मेडिकलवाल्यांनी क्रीम दिली होती." हं, मी त्याचं नाव वाचलं, तर त्याच्यामध्ये मोमेटोझोन किंवा हायड्रोक्विनॉन होतं. त्यामुळे बोलला, की थोडंसं मला त्याने बरं झालं चेहरा. हं. मी जसं बंद केलं, मला एक्नेही सुरू झाल्या आणि माझा पूर्ण काळा टोन झाला. अरे सो बापरे! माझं हे म्हणे, की तुम्ही एकतर फेशियल करू नका. का? तर तुम्ही एकतर स्किन केअर रूटीन फॉलो करा आणि जरी तुम्ही फेशियल केलं, मेडिफेशियल केलं, तर डॉक्टरांकडेच नक्की करा. कारण डॉक्टरांना तुमची स्किन टोन माहीत असतो. तुम्ही एक्झॅक्टली तुमची स्किन टाइप ऑइली आहे, ड्राय आहे, सेन्सिटिव्ह आहे. त्याच्यानुसार ते प्रॉडक्ट चॉईस करतात आणि त्याच्यानुसार मग तुमचं फेशियल होतं. आता हे झालं स्किन केअरसाठी. मेकअपसाठी काय विषय? मेकअपसाठी ते मे ते पण डॉक्टरांकडे यायचं. नाही. हं. डॉक्टरांकडे फक्त तुम्ही फेशियल करू शकता, मेकअप नाही करू शकत. मे त्यासाठी तर पार्लरला जावं लागेल ना. हां. हं, पण त्यावेळेस त्यांचे प्रॉडक्ट फिक्स असतात, जे की एका दिवसासाठी असतात. हं, तुम्ही ज्यावेळेस फेशियल करता, त्यावेळेस तुमचं स्क्रब केलं जातं. तुम्हाला तुमच्या स्किनवर ब्लीच वापरलं जातं. हं, ब्लीचमध्ये हा तुमच्या स्किनचा अचानक कलर चेंज होतो. हं, तुमच्या हेअरचा कलर हा साधारण ब्राउनिश होतो. तर तुमच्या स्किनमधलं ब्लीचमुळे ऑक्सिजन कमी होतं. हं. त्यामुळे तुम्हाला 5 दिवस खूप छान इफेक्ट मिळतो. साधारण तुम्ही 6व्या दिवशी गेला तर त्याचा डाउन तुम्हाला किंवा ड्रायनेस किंवा इचिंग आणि सेन्सिटिव्ह स्किन बनण्याचे चान्सेस जास्त असतात. स्किनवर हेअर असतात ते आपण रिमूव्ह करतो. मग आता वॅक्सिंग, सेव्हिंग किंवा मग लेझरच्या पद्धतीने काढतो. तर ह्यातली सुरक्षित अशी पद्धत कोणती आहे? आजकाल सगळ्यांनाच मेल असेल, फिमेल असेल. फिमेलमध्ये जर बघितलं तर पी-सी-ओ-डी हा मेन कन्सर्न त्यामध्ये आहे, ज्याच्यामध्ये टेस्टोस्टेरॉनची लेवल वाढते हं, आणि तुम्हाला जॉ लाईन जी मुलींची आहे, त्या ठिकाणी हेअर्स यायला स्टार्ट होतात. तर हं. आणि किंवा जे मुलं आहेत त्यांना बियर्ड शेप असतो. तर बरोबर. सगळ्यात सेफेस्ट जे म्हणतो, तर आपण लेझर म्हणतो. जी आता नवीन टेक्नॉलॉजी आहे डायोड ट्रिपल वेव्हलेंथ आपण म्हणतो, ज्यामध्ये कुठल्याही पेशंटला बर्न बसत नाही किंवा एकदम पेनलेस ट्रीटमेंट आहे. तुम्ही त्याच दिवशी करून तुम्ही तुमचं कामही करू शकता किंवा तुम्हाला त्या गोष्टीमुळे अगोदर आय-पी-एल लेझर असायचं त्यामुळे थोडासा बर्न बसण्याचे चान्सेस होते. पण इतकी छान टेक्नॉलॉजी आहे, की विदाऊट पेनलेस तुमची ट्रीटमेंट नक्कीच ही होते आणि जर तुम्ही वॅक्सिन केलं, तर साधारण त्यामध्ये तुम्हाला बर्न बसण्याचे चान्सेस आहेत. रेझर केलं तर नैसर्गिक आहे, चांगली आहे, पण जास्त काळापर्यंत त्याचा उपयोग होत नाही. तुम्ही मगा म्हणलात, की मेडिटेशन खूप महत्त्वाचं आहे. मेडिटेशन कसा इम्पॅक्ट करतं ह्या स्किनवर? मेडिटेशन जर तुम्ही ज्यावेळेस स्टार्ट करता आताची जी लाईफस्टाईल आहे खूप जास्त स्ट्रेसफुल आहे. त्यामुळे मेडिटेशन तुम्ही सुरुवात केली तर एका महिन्यानंतर तो तुम्हाला रिझल्ट मिळायला स्टार्ट होतो. मेन म्हणजे तुमचं जे काही कॉर्टिसॉल लेव्हल आहे, ती चांगल्यापैकी काम करतात. इन्सुलिन लेव्हल जे चांगल्यापैकी काम करतात. मेन स्किनमध्ये हायड्रेशन असेल किंवा तुमचं काय म्हणतात स्किन टोन चांगल्यापैकी मेडिटेशनने होतं. पिगमेंटेशन जी गोष्ट आहे, की म्हणजे आपल्या गालावर, ओठावर आणि मानेवर जे काळे मार्क्स होतात, तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? पिगमेंटेशनचे खूप हं, सारे प्रकार आहेत हं, किंवा जे आजकाल सगळ्यांना असं वाटतं काळा डाग पडला म्हणजे तो पिगमेंटेशन आहे, असं हं, नाहीये. हं, पिगमेंटेशन तुम्हाला बर्न बसल्यामुळे सुद्धा होऊ शकतो किंवा मेलॅस्मा वांग म्हणतो आपण त्याला, जे इंडियन महिलांमध्ये साधारण प्रेग्नन्सी नंतर हं. किंवा खूप जास्त आयर्नचं प्रमाण कमी असेल, तुम्हाला स्ट्रेस असेल किंवा तुमचं डाएट खूप खराब असेल, तर नक्कीच तुम्हाला मेलॅस्मा येण्याची शक्यता भरपूर असते. याच्यामध्ये जेनेटिकली देखील आपण बघतो, की तुमच्या मम्मीला जर असेल किंवा तुमच्या बहिणीला असेल, तर तुम्हाला येण्याची शक्यता भरपूर आहे. तर यामध्ये तुम्ही कसं ते वाचवू शकता, तर तुमचं जी स्किन केअर रूटीन असेल किंवा तुम्ही ब्लड टेस्ट तुम्ही करून काय डेफिशियन्सी आहे, याच्यानुसार तुम्ही पिगमेंटेशन ट्रीट करू शकता. पण पिगमेंटेशन हे वेगळं आहे, मेलाझ्मा वेगळं आहे. मेलाझ्माची तुमची ट्रीटमेंट वेगळी असते, जी की हार्मोन इम्बॅलन्समुळे तुम्हाला मेलाझ्मा येतं. बरोबर. पिगमेंटेशन हे तुमच्या सनबर्नमुळे सुद्धा पिगमेंटेशन येऊ शकतं किंवा तुमचं जर पी असेल किंवा हे हार्मोन इम्बॅलन्स असेल, तरी सुद्धा तुम्हाला पिगमेंटेशन येऊ शकतं.
आता मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. टेलिव्हिजनवर किंवा सोशल मीडियावर अनेक कंपन्यांच्या मार्केट येते, हं. की लावा आणि गोरं. खरंच गोरं होतं का त्याने? सध्या गोरं होण्यासाठी हं, भारतातील मार्केट हे खूप जास्त प्रमाणामध्ये वास्ट आहे. हं, आणि यामध्ये काही प्रमाणामध्ये तुम्हाला 3-4 महिने रिझल्ट नक्की देणार. पण याने काय होणार, याच्यामध्ये कुठलीही फेअर क्रीम असेल, तर हं. तुम्हाला त्याच्यामध्ये स्टेरॉइडच मिळणार. कारण एका लिमिटपर्यंत तुम्हाला फेअरन्स देतं ते. पण त्याच्यानंतर तुम्ही जसं बंद करता, तुम्हाला एकदा तुमची खूप जास्त प्रमाणामध्ये सेन्सिटिव्ह स्किन होते, रेडनेस होते, इचिंग स्टार्ट होतं, ॲक्ने देखील येतात. आणि याचा साइड इफेक्टच आहे. ज्या क्रीम्स आहेत, त्याचा साइड इफेक्ट आहे की तुमची स्किन खूप प्रमाणामध्ये डॅमेज करतं. भारताचा जर तसं पूर्ण नकाशा पाहिला, स्ट्रक्चर पाहिलं, त्याची जिओग्राफिकल जर आपण हिस्ट्री पाहिली, तर काश्मीर हं, आणि मिड इंडिया असेल याचा तर स्टोन वरपासून गोरा, गोरा, गोरा खाली काळा होत चालतो. हं. बरोबर. त्याच्यामुळे क्रीम आहेत. त्यांचं मार्केट इंडिया आहे. पण बरोबर. आफ्रिकन कंट्रीमध्ये काय मग? आफ्रिकन हं, कंट्रीमध्ये साधारण त्या ठिकाणी एक नवीन ट्रेंड सुरू होता, हं, की त्यांच्याकडे फक्त हायड्रोक्विनॉन हे जे आहे हं. क्रीम आहे, ही जास्त प्रमाणामध्ये मध्ये वापरली जायची. पण यामध्ये असं लक्षात आलं, की त्या लोकांमध्ये कॅन्सरचं प्रमाण हे त्या बापरे! स्टेरॉइडमुळे दिसून आलं. हं. मग त्यात गव्हर्नमेंटने त्यांच्यावर लॉ आणला आणि त्याच्यानंतर ते बंद केलं. तिकडेही हा ट्रेंड आहे गोरं होण्यासाठी. असं नाही की फक्त इंडियामध्येच आहे. नाही मग हे लावायचं का नको? डॉक्टर म्हणून किंवा मेडिकेटेड म्हणून आपण कुठलंच डॉक्टर तुम्हाला ॲडवाईस करणार आहे, की तुम्ही स्टेरॉइड क्रीम वापरा. हां, ठीक आहे. तुम्हाला कुठलातरी खूप जास्त प्रमाणावर डिसीज आहे, हं. तर नक्कीच डॉक्टर तुम्हाला ॲडवाईस करतील. पण ते तुम्हाला सजेशनही देतील, ॲडवाईस करतील, की तुम्हाला एवढ्या लिमिटपर्यंत तुम्हाला हे स्टेरॉइड वापरायचं आहे. तर काय रोज खाल्ल्याने, आहार घेतल्याने आपली स्किन चांगली राहते? मेन सगळ्यात जास्त टॉनिक आहे पाणी. ते ओके. पण तुमच्या बॉडी बी-एम-आय लेव्हल आहे त्याच्यानुसार पाणी घ्यायला हवं आहे. कारण आजकाल ट्रेंड आहे, की वॉटर इनटेक करा, करा, करा. हं. पण साधारण तुमचा वेट किती आहे, बी-एम-आय किती आहे, साधारण आपण ॲडवाईस करतो 2 ते 3 किंवा 4 लिटरपर्यंतच वॉटर इनटेक करा. त्यामुळे तुमचं बॉडीचं हायड्रेशन होणार. फळं खाल्ली तर अँटीऑक्सिडंट मिळणार आहे. गाजर असेल किंवा तुमचं बीट असेल किंवा ग्रीन व्हेजिटेबल्स असतील. सो घरातलं तुम्ही जेवढं खाताल, तेवढं तुमचं स्किन चांगलं राहणार आहे, हेल्दी राहणार आहे आणि तुमची लाईफस्टाईल देखील तुमची चांगली राहणार आहे. आता बरेच वेळ नॉन-व्हेज किंवा मांसाहार घेतात लोकं, तर त्याचा काय परिणाम होतो? मांसाहार चुकीचा नाहीये, पण हं, तुम्ही कुठली प्रक्रिया करून घेताय हे हं, महत्वाचं आहे. जर तुम्ही बघितलं काही नॉन-व्हेज खाणारे लोकं आहेत, डेली खातात. हं, त्यामध्ये काय असतं, तुम्ही बॉईल खाल्लं तर ऑल्वेज गुड. बट तुम्ही स्पायसी खाताय, त्याच्यामध्ये तेल वापरताय, इंडियन मसाले भरपूर वापरताय. यामुळे काय होतं, की जे न्यूट्रिशनल तुम्हाला मिळणार आहे, ते मिळत नाही. कारण यामध्ये इतकं जास्त ऑइल असतं. त्यामुळे तुमचे ॲक्ने वाढू शकतात आणि इतके मसाले आहेत. तर ज्यावेळेस तुम्ही स्पायसी फूड घेतात, त्यावेळेस तुमच्या ॲब्डोमेनमध्ये ॲब्सॉर्प्शन होण्याऐवजी इन्फ्लमेशन होतं आणि तुम्हाला अराउंड द माउथ हं, बघितलं जे लोकं स्पायसी खातात, तर तुम्हाला पिगमेंटेशन तिथं आढळतं. त्यामुळे माझं सजेशन आहे, की तुम्ही नॉन-व्हेज खा. हं. बट जास्त स्पायसी किंवा ऑइल टाकणारं न खाल्लेलं कधीही चांगलं. तुमच्या स्किनसाठी कधीच ते चांगलं नाही. तुम्ही मागे म्हटले, की पाण्याचं प्रमाण कसं मोजायचं घरी? साधारण ज्या लोकांना कळत नाहीये, की हं, आपण किती पाणी प्यायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला तहान लागते, हं. त्यावेळेस ते घेतलं. बॉडी ज्यावेळेस म्हणजे डिहायड्रेशनमध्ये असते, त्यावेळेस नक्कीच स्वतःहून बॉडी म्हणते, की मला पाणी पाहिजे. तर असं नाही, की तुम्ही 2-3 बॉटल सांगितल्यात किंवा तुम्हाला स्वतःला फील होतंय म्हणून तुम्ही घेताय. तर आपण एवढं ॲडवाईस नाही करत. घरगुती अनेक उपाय करतात म्हणजे बेसन, हं. लिंबू वगैरे लावतात. हे काय उपयोगाचं आहे का? काही नैसर्गिक? प्रमाणामध्ये नक्कीच त्याचा हेल्प होतो, नाही असं नाही. जर तुम्ही बेसन आणि दही लावताय, हं, तर नक्कीच त्याचा उपयोग तुमच्या स्किनवर टॅनिंग कमी करण्यासाठी होतो. टोमॅटोनी होतो किंवा तुम्ही बटाटे वापरताय ते होतं. पण काही ठिकाणी असं बघितलं गेलं, की डायरेक्ट लिंबू तुमच्या फेसवर लावलं जातं. हं. तर ते सायट्रिक असतं. ते एक ॲसिड प्रमाण आहे आणि जेवढं तुम्ही नॅचरली तुम्ही अ, लिंबू लावताय, तेवढी तुमची स्किन कधी-कधी डॅमेज होऊ शकते. सो अरे बाप! आपण हे सांगतो, की तुम्ही लिंबू डायरेक्ट तुमच्या स्किनवर अप्लाय नका करू. मग कशी करायची ती? लिंबू तर आपण ॲडवाईस करतच नाही. तुम्ही जर मसूर आहे किंवा तुमचं दही असेल किंवा बेसन असेल, तर हे तुम्ही करू शकता. पण लिंबू तुम्ही अप्लाय करू नका डायरेक्ट डायरेक्ट. स्किनवर. मग पाण्यात पिळून धुतलं तर? सेमच आहे. तुम्ही पाण्यात जरी मिसळलं किंवा तुम्ही डायरेक्ट अप्लाय केलं, तरी सुद्धा सेमच त्याचं मेकॅनिझम आहे. त्यामुळे तुमच्या स्किनला ते नक्कीच डॅमेज करणार. आता हळदीचं प्रमाण खूप आहे, हळद लावणे हं. गोरं होण्यासाठी. मग तो कसा उपयोग होतो त्याचा? याच्यामध्ये तुम्ही संध्याकाळी जर दुधामध्ये हळद घेतली, तर हे साधारण इन्फ्लमेशन तुमच्या बॉडीमधलं कमी करतं. हं, पण ते गोरं अजिबात करत नाही किंवा तुम्ही काही जणांचं असं आहे, की एक पॅक असतो, जे माझ्या लहानपणामध्ये लोकं वापरायचे. बेसन, हं. हळद आणि साई हे प्रमाण त्या काळामध्ये खूप नॅचरली वापरायचे आणि त्यामध्ये जर ऑइली असेल तुमचा फेस, तर हं. बऱ्यापैकी कमी पण होत असेल. नाही मला एक अजून प्रश्न विचारायचा आहे. हळद नेमकी लावायची का प्यायची?
हळद जर तुम्ही घेतली दुधामध्ये हं. तर ते नक्की त्याचा यूज आहे. तुम्ही अप्लाय केली तर 2 दिवसात फक्त काम करणार. लावून नाही होणार. लावून नाही. मग आता हे लग्नात हळदीचाच मोठा कार्यक्रम असतो. ती कशासाठी एक असतं? आपली पारंपरिक प्रथा आहे. जेणेकरून त्या काळामध्ये ते फक्त तुम्ही ॲप्लिकेशन केलं तर माईल्ड फॉर्ममध्ये फक्त फेअरनेस जो आहे हळदीचा तो हं, फक्त जाणवतो. हं. बाकी याच्या पलीकडे काही जाणवत नाही. आता बऱ्याचदा प्रवास करताना हं. स्किनची काळजी कशी घ्यायची? प्रवासामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपण सगळ्यात जास्त महत्त्वाचं जेवढं तुम्ही स्किनमध्ये मॉइश्चर करता हं. ते आपण जास्त चांगलं सांगतो की तुम्ही मॉइश्चरायझर करा आणि वॉटर इनटेक तुम्ही चांगल्यापैकी ठेवला तर नक्कीच स्किन ड्राय होण्यापासून प्रवासामध्ये वाचू शकते. दिवसात तोंड किती धुवायचं आपलं? जेवढ्या वेळेस धुता असं कारण नाहीये. आता बऱ्याचदा आता रील्स वगैरे याच्या माध्यमातून की सतत तास 2 तासाला चेहरा धुवा. नाही. तुम्ही तुमचा स्किन काय आहे, ऑइली आहे, ड्राय आहे, त्याच्यानुसार आपण सांगतो. जर तुमचं ऑइली फेस असेल, हं. तर साधारण तुम्ही 2 किंवा 3 वेळेस तुम्ही फेस वॉश केला पाहिजे. ते पण त्याच्यामध्ये सॅलिसिलिक ॲसिड जे कंटेंट आहे, ते असे फेस वॉश तुम्ही वापरू शकता. किंवा तुमची ड्राय स्किन असेल, तर तुम्ही ग्लिसरीन बेस्ड जे काही क्रीम फॉर्ममध्ये फेस वॉश आहेत, ते तुम्ही वापरू शकता. पण आपण 2 वेळेस सांगतो. जेवढा तुम्ही फेस वॉश केला, तर तुम्ही गोरं नाही होणार आहे. तर बरोबर. त्याने तुमची स्किन जेवढी वॉश करता, तेवढी तुमची ड्राय होणार आहे. आणि ड्राय जेवढी होणार होणार आहे, धुतल्यावर होणार होणार आहे. आहे. येस, येस. ओके. म्हणजे कमी धुवायची. जेवढं तुम्हाला गरजेचं आहे, तुम्ही धुळीमध्ये गेलात, त्यावेळेस गरजेचं आहे. तुम्हाला ओके. असं वाटतं, की माझ्या चेहऱ्यावर ऑइल आले आहे, हं, तर त्यावेळेस तुम्ही नक्की वॉश करा. पण हं. प्रत्येक 2 तासांनी वॉश केल्याने तुमचा स्किन जे काही कन्सर्न आहे, एक्ने असेल, पिगमेंटेशन असेल किंवा ड्रायपणा असेल, तो कमी नाही होणार आहे. तो वाढणार. अजून जास्त प्रमाणामध्ये वाढू शकतो. ओके. त्यामुळं ॲडवाईस आहे, की 2 कमीत कमी 2 टाईम तरी तुम्ही फेस वॉश केला पाहिजे. आता सध्या ट्रेंड चालू आहे की ऑइललेस फूड. हं. मग आता विथ ऑइल का ऑइललेस फूड आपल्यासाठी उपयोगी आहे स्किनसाठी? आता मी जसं म्हटलं नॉन-व्हेजला तुम्ही खूप जास्त प्रमाणामध्ये ऑइल टाकलं, हं, तर ते उपयोगाचं नाहीये. तर तुमच्या बॉडीमध्ये स्निग्धता येण्यासाठी ऑइलचं प्रमाण गरजेचंच आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही ऑइल फ्री जेवण करा. हं, ऑइल फ्री तुम्ही जेवण केलं तर तुमच्या बॉडीमध्ये स्निग्धता येणारच नाहीये. तुम्हाला तुमची स्किन ही पूर्णतः ड्राय वाटणार आहे हं. किंवा तुम्हाला इचिंग स्टार्ट होऊ शकते. जर तुमच्या बॉडीमध्ये स्निग्धता नसेल तर. तर मी ॲडवाईस करेल की ऑइल नक्कीच गरजेचं आहे, पण लिमिटेडमध्ये. डोळ्याच्या खाली जे काळं येतं, जे डाग दिसतात, डार्क होतात, त्याचं खरं कारण काय आहे बरं? कुठल्या म्हणजे त्याचे कारण आहेत? मेन आपण या पेशंटमध्ये आजकाल आपण बघितलं तर खूप आय-टी क्राउडमध्ये अंडर आय डार्क सर्कल दिसून येतो. स्क्रीन मग टाईममुळं. स्क्रीन टाईम सगळ्यात महत्त्वाचा आहे, की साधारण आता माझ्याकडं मागच्याच आठवड्यामध्ये 2 का 3 पेशंट होते, की तिला 7वी पासून अंडर आय डार्क सर्कल सुरू झाले होते. एकीला 12th पासून. सो ओके. तिचं म्हणणं होतं, की मी रात्रभर अभ्यास करत होते आणि त्या काळामध्ये मला ते जाणवलं आणि मी नंतर मग माझं असं, की मी स्टडी कंटिन्यू ठेवला आणि मी आता आय-टीमध्ये आहे. तर माझा वर्क टाईम हा साधारण 11 ते 12 तासाचा आहे. आणि म्हणून मी तिची हिस्ट्री घेताना हे बघितलं, की ती बोलली नाही मला 7वी पासून कंटिन्यू सुरूच आहे. तर या लोकांमध्ये आपण हे बघतो, की तुमची जेनेटिक हिस्ट्री काय आहे मेन. तुमच्या आईला आहे का? तुमच्या वडिलांना आहे का? तुम्हाला ओके. होण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट तुमचं स्ट्रेस लेव्हल किती आहे? त्याच्यानंतर तुमची मल्टीव्हिटॅमिन डेफिशियन्सी काय? आयर्न ज्या लोकांमध्ये डेफिशियन्सी आहे, त्या लोकांमध्ये अंडर आय डार्क सर्कल खूप प्रमाणामध्ये दिसून येतात. उपाय काय केले पाहिजे त्याचे? उपाय तुमची झोप खूप गरजेची आहे आणि तुम्ही जर जेनेटिक असताल की तुम्हाला अंडर आय डार्क सर्कल आहे, तर या लोकांमध्ये आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने केमिकल पील असेल किंवा तुम्ही फिलर्स वापरताय, तर त्याचा नक्की तुम्हाला कमी प्रमाण नाही म्हणणार, की चांगल्यापैकी तुम्हाला तो रिझल्ट मिळतो. म्हणजे बरं. 100% नाही की तुम्ही क्युअर होणार, हं. बट साधारण 50-60% तरी ते अंडर आय डार्क सर्कल कमी होऊ शकतात. हिवाळ्यामध्ये आपले लिप फाटतात, ओठ फाटतात, तर त्याच्यावर लिप बाल्म लावला जातो. हं. मग त्याच्यासाठी काही नैसर्गिक पर्याय आहे का? हो, नक्की आहेत. त्याच्यामुळे तुम्ही घरगुती आपलं तूप जे आहे ते वापरू शकता किंवा साई जी आहे, ते हं. नक्की तुम्ही यामध्ये वापरू शकता. तर हा लिप बाल्मच लावायचे. लिप बाल्म थोड्या प्रमाणामध्ये हायड्रेट करतं. पण हं, शक्यतो घरी तुम्ही हा उपाय केला, तर हं. नक्कीच तुमचे जे काही लिप क्रॅकिंग पासून आहे, ते नक्कीच वाचू शकतात. हे जे आपण प्रॉडक्ट वापरतो स्किन केअरसाठी, तर ते जर समजा एक्सपायर झालेली वापरली, हं. तर इम्पॅक्ट कसा आहे त्याचा? तुम्ही जर एक्सपायरी असं होतं, की कधी-कधी आपण एक्सपायरी न बघता बघत तुम्ही हां, वापरलं, वापरतो. तर साधारण कंपनी हे करते, की तुम्ही 1 महिन्यापर्यंत वापरलं तर ठीक आहे, तुम्हाला एवढा साइड इफेक्ट होत नाही. हं, बट तुम्ही जे काही प्रॉडक्ट वापरता, त्याच्यावर देखील एक लेबल असतं, हं, की एक्सपायरी जरी तुम्हाला दिलेली आहे, तर हं. तरी पण ते मूळ प्रॉडक्ट किती महिन्यापर्यंत तुम्ही वापरू शकता. तर साधारण जर तुम्ही वापरलं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला रॅशेस येऊ शकतात किंवा डर्मेटायटिस होऊ शकतो किंवा ॲक्नी येऊ शकतात किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये ड्राय झाल्यामुळं तुम्हाला फंगल इन्फेक्शन देखील होऊ शकतं. टॉवेल असतील किंवा पिलो कव्हर असतील किंवा मेकअपचे ब्रश असतील,
किती दिवसानंतर बदलले पाहिजेत? मी ॲडवाइस करेन, की टॉवेल साधारण तुम्ही आठवड्यातून एकदा तरी तो वॉश केलाच पाहिजे हं. आणि उषा ज्या असतील तर वीकली 2 टाईम्स तुम्ही वॉश केलं पाहिजे आणि जे काही मेकअपचे ब्रश आहेत ते साधारण 15 दिवसातून तुम्ही गरम पाण्यामध्ये वॉश केले तर त्याची स्टॅबिलिटी मेंटेन होते. त्यामुळे तुम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शन होत नाही. बऱ्याचदा एकच टॉवेल रियूज केला जातो बऱ्याच ठिकाणी. हं. तर त्याचे परिणाम काय जाणवतात? ज्यावेळेस तुम्ही बॉडीवर ते वापरता, सो यामध्ये काय होतं, की तुमच्या टॉवेलमध्ये ओलसरपणा राहतो हं. आणि तुम्ही रिकरंट ते वापरत राहिले, तर तुम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊन तर तुम्हाला फंगल इन्फेक्शन होऊ शकतं ओला राहिल्यामुळे. सो आपण ते सांगतो, की तुम्ही जेवढं वॉश करता तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे, स्किनसाठी चांगलं आहे. सर्वांना करता येण्यासारखे सिंपल असे स्किन केअरचे काय उपाय आहेत घरगुती? किंवा तुम्ही काय सजेस्ट कराल ऑडियन्सला? मी शक्यतो घरगुतीपेक्षा जे मेडिकेटेड आहे तेच ॲडवाइस करेल. यामध्ये तुम्ही पहिल्यांदा स्वतःला तुमची स्किन टाइप काय आहे ते स्वतः फाइंड आउट करा. ज्यावेळेस तुम्ही सकाळी उठता त्यावेळेस तुमच्या कुठल्या एरियावर ऑइल येतं. जर ऑइली तुमची स्किन असेल तर. हं. साधारण नोज असेल किंवा चिक एरिया असेल तर या ठिकाणी तुम्हाला ऑइल येतं. जर ड्राय स्किन असेल तरी तुम्ही फेस वॉश केला तरी पण साधारण अर्ध्या तासानंतर तुम्हाला स्किन ही अशी ओढल्यासारखी वाटते. तर ती तुमची ड्राय स्किन आहे. सेन्सिटिव्ह स्किन कशी आपण ओळखू शकतो, की तुम्हाला इथं काहीतरी रेडनेस आहे किंवा कुठलेही प्रॉडक्ट ज्यावेळेस तुम्ही वापरता त्यावेळेस तुम्हाला रेडनेस येतो किंवा ॲक्ने येतं, तर आपण ती सेन्सिटिव्ह स्किन म्हणतो. ज्या लोकांची ऑइली स्किन आहे, त्यामध्ये आपण फेस वॉश सांगतो, की तुम्ही सॅलिसिलिक कंटेंट असलेले फेस वॉश वापरा किंवा तुम्ही मॉइश्चरायझर आहे, ते साधारण ऑइल फ्री किंवा सिरामाइड फ्री जे आहेत ते वापरू शकता. तुम्ही सनस्क्रीन यामध्ये तुम्ही सांगतो आपण आणि ज्याची ड्राय स्किन आहे, ग्लिसरीन बेस्ड फेस वॉश असेल किंवा सिरामाइड बेस्ड जे मॉइश्चरायझर आहे, हे वापरणं गरजेचं आहे. प्रेग्नन्सीमध्ये खूप काळजी घेतो, पण ज्यावेळेस डिलिव्हरी होते त्याच्यानंतर आपली जी स्किन केअर रूटीन जी आहे, ती हं. कशी फॉलो केली पाहिजे? डिलिव्हरी नंतर बघितलं, हं. साधारण 9 महिने तुम्ही एका बेबीची ग्रोथ होते तुमच्या बॉडीमध्ये. त्यावेळेस हार्मोन हे खूप चांगल्यापैकी असतात. कारण तुमच्या स्किनलाही सप्लिमेंट करतात आणि बेबीलाही सप्लिमेंट करतात आणि त्या काळामध्ये डॉक्टर तुम्हाला आयर्न असेल, कॅल्शियम असेल, हे हं. पूर्ण प्रमाणामध्ये सप्लिमेंट असतात तुम्हाला. पण डिलिव्हरी नंतर बघितलं तर तुमचे हार्मोन पूर्ण झिरोवर आलेले असतात. सो यामध्ये तुमचं बॉडी टॅनिंग भरपूर प्रमाणामध्ये, ड्रायनेस भरपूर प्रमाणामध्ये असतो. काही-काही ठिकाणी असं बघितलं की तुमचे स्ट्रेच मार्क जे असतात, खूप जास्त 9 मंथमध्ये खूप इचिंग करतात. तिथली ड्रायनेस त्याच्यासाठी काय उपाय स्ट्रेच मार्क घालवण्यासाठी? स्ट्रेच मार्कसाठी आपण जास्तीत जास्त मॉइश्चरायझर साधारण जेव्हा-जेव्हा तुम्हाला इचिंग होते, साधारण 10 टाइम्स असेल किंवा 5 टाइम्स असेल, ते तुम्ही अप्लाय नक्कीच करा. तेवढ्या प्रमाणामध्ये तुमचं ड्रायनेस वाढणार नाही किंवा स्ट्रेच मार्क्स वाढणार नाहीत. तेच डिलिव्हरीनंतर आपण बघितलं, तर आपण सांगतो की तुम्ही जे काही स्ट्रेच मार्क्स आहेत, तुम्ही लगेच काही कव्हर करू शकत नाही, की आज बरोबर. डिलिव्हरी झाली आणि उद्या लगेच कव्हर होतील, असं नाही. हं. तर 6 मंथपर्यंत आपण जस्ट बेसिक्स जे काही स्किन केअर रूटीन आहे, हं. फेस वॉश असेल, मॉइश्चरायझर असेल किंवा सनस्क्रीन हे आपण वापरायला सांगतो. त्याच काळामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्हाला मल्टीव्हिटॅमिन जे काही आहेत, ज्याच्यामध्ये आपण सांगतो की 6 मंथपर्यंत कॅल्शियम असेल, आयर्न असेल किंवा फॉलिक ॲसिड असेल किंवा अँटीऑक्सिडंट असेल, हे आपण पेशंटला घेण्यासाठी सजेस्ट करतो. तर 6 महिन्यापर्यंत तुमचा जो काही टॅनिंग झालेला आहे, कलर आहे, तो हं. बेसिक लेव्हलला येतो आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला ट्रीटमेंट करायची असेल, तर कुठलीही फेसची असेल किंवा तुमच्या मेलाझ्मा या काळामध्ये येतो, त्याची तुम्ही नक्कीच करू शकता. स्ट्रेच मार्क्ससाठी आपण बघितलं, तर साधारण तुम्हाला MNRF असेल किंवा CO2 असेल, तर हे खूप चांगल्यापैकी रिझल्ट देतात तुम्हाला. साधारण 80% ते 90% तुमचे स्ट्रेच मार्क्स जे आहेत ते कमी होऊ शकतात. तर 10% हे नॅचरल आहे. हे कळण्यासाठी डॉक्टरांना कधी भेटायचं? साधारण तुम्ही 6 महिन्यानंतर तुम्ही त्यांचं फॉलोअप किंवा कन्सल्टेशन नक्कीच घेऊ शकता. मॅडम ही कोरियन ग्लास ट्रीटमेंट ही कॉन्सेप्ट काय आहे? कोरियन ग्लास मेन हा ट्रेंड आहे. हं. तर साधारण हे कोरियन जे लोक आहेत त्यांच्यामधला उचललेला हा शब्द आहे की कोरियन आणि तोच आपल्या इंडियामध्ये ट्रीटमेंटनुसार तो वापरला जातो की कोरियन ग्लास ट्रीटमेंट. हं. साधारण ही जी ट्रीटमेंट आहे, ही पार्लरमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आता सध्या चाललेली आहे. तर ओके. यामध्ये काय होतं की तुमचं जे काही टॅनिंग आहे किंवा तुमचा मेलाझ्मा असेल किंवा कुठल्याही प्रकारचं पिगमेंटेशन असेल, तर ते शुअरिटी देतात की तुम्हाला 100% आम्ही रिझल्ट देणार आहोत. पण ठीक आहे. येतात का? यामध्ये का मिळतो त्यांना रिझल्ट? कारण याच्यामध्ये स्टेरॉइड बेस्ड कंटेंट आहे. हं. साधारण मी माझ्या स्वतः क्लिनिकमध्ये एका मुलीला बोलावलं होतं आणि स्वतः मी ते एका पेशंटवर ट्राय केलं होतं. पण ते इन्फॉर्म करून केलं होतं, की कोरियन ग्लास एक्झॅक्टली काय आहे? जेणेकरून मला पेशंटला समजायचं होतं, की एक्झॅक्टली काय ट्रीटमेंट आहे. तर यामध्ये त्यांनी जस्ट बेसिक एक पील केलं होतं, जे आम्ही डॉक्टर लोकं करतो हं. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, की साधारण 2 दिवस तुमचं स्किनचा लेयर निघणार आहे ओके. आणि त्याच्यानंतर मी एक नाईट क्रीम देणार आहे. तर ते तुम्ही 3 महिने फॉलो करा. 3 महिन्यानंतर मी परत दुसरी एक क्रीम देणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्याच ट्रीटमेंटमध्ये 3 महिन्यापर्यंत 50% ते 60% तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. तर मी ज्यावेळेस ते पेशंटचं कंटेंट क्रीमचं बघितलं, तर त्याच्यामध्ये पूर्णतः स्टेरॉइड बेस होता.
हं. सो या लोकांमध्ये साधारण पिलिंग एक्सफोलिएशन झाल्यामुळं असाही तुम्हाला 20% रिझल्ट मिळणारच आहे. पण कंटिन्यू जेव्हा तुम्ही स्टेरॉइड क्रीम वापरता, तर नक्कीच तुम्हाला तो फेअरनेस जाणवणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही 3 महिने होतं किंवा 6 महिने होतं, ज्यावेळेस तुम्हाला असं कळतं, की आता मला माझी स्किन रेडनेस होत आहे हं, किंवा हं. मी उन्हामध्ये गेल्यानंतर मला जळल्यासारखी स्किन होते, तेव्हा पेशंट आमच्याकडे येतात, की मॅम मी साधारण 6 महिन्यापूर्वी कोरियन ग्लास ट्रीटमेंट केली होती आणि मी इतके-इतके पैसे पेमेंट केलं होतं त्यांना आणि त्यांनी मला साधारण 2 क्रीम दिल्या होत्या. एक तुमची नाईट क्रीम आहे 3 महिन्यासाठी आणि 3 महिन्यानंतर मला वेगळी क्रीम दिली होती. साधारण 3 महिन्यामध्ये मला साधारण 80% ते 90% रिझल्ट मिळाला होता. तर त्या लोकांमध्ये आम्हाला असं झालं, की त्यांचा स्किनचा पूर्ण वेसल्स तुम्हाला दिसतात. रेडनेस इतका प्रमाणामध्ये दिसतो, की ते क्युअर करायला आम्हाला खूप डिफिकल्ट जातं. सो माझं पेशंटला हेच म्हणणं आहे, की असा कुठलीही कोरियन ग्लास ट्रीटमेंट नाहीये, हं, हं. जेणेकरून कोरियनच्या लोकांप्रमाणे तुम्हाला मिळणार नाही. कारण आपण इंडियन आहोत. सो बरोबर. आपली इंडियन स्किन आणि कोरियन स्किन खूप डिफरंट आहे. सो आपण आपल्या स्किनला नक्कीच हेल्दी बनवू शकतो. पण कोरियनप्रमाणे पूर्ण ग्लास आपण करू शकत नाही. ओके. तिकडचं एन्व्हायर्नमेंट पण त्या इम्पॅक्ट एन्व्हायर्नमेंट तिकडचं वेगळं आहे. त्यांचं जे काही डाएट आहे तो वेगळा आहे. आपला डाएट वेगळा आहे. आपला स्किन टोन वेगळा आहे. आपलं वातावरण वेगळं आहे. सो कुठलीही तुम्ही कोरियन ग्लास तुम्हाला म्हणताय, की आम्ही इतक्या प्रमाणामध्ये तुम्हाला रिझल्ट देतो किंवा तुम्ही प्रिव्हियसली तुम्हाला रिझल्ट दाखवले जातात. पण त्या काळानंतर काय होतंय, हे कुठलीच व्यक्ती तुम्हाला सांगणार नाही, की या पेशंटचं नंतर काय झालेलं आहे. पण आमच्याकडे जे पेशंट येतात, माझ्याकडं साधारण आत्तापर्यंत 10 का 15 पेशंट जे कोरियन ग्लास ट्रीटमेंट केलेली आहे आणि ते माझ्याकडे सेन्सिटिव्ह स्किन घेऊन आलेले आहेत. सो त्या काळामध्ये त्यांना असं होतं, की आता आम्ही एवढे पैसे घातलेले आहेत. मग आता तुम्ही साधारण 1 महिन्यात नीट करा. तर ते बरोबर. अशक्य गोष्ट आहे. कारण इतक्या प्रमाणामध्ये लेयर तुमचा एक्सफोलिएशन झालेला असतो आणि इतकी सेन्सिटिव्ह स्किन बनलेली असते, की तिथलं हेल्दीपणा करण्यासाठीच आपल्याला 6 महिने जातात. सो एडव्हाइस हीच आहे, की असं कुठलंही नाहीये, मिथ आहे पूर्ण कोरियन ग्लास ट्रीटमेंट. मग अशी काही इंडियन क्लास ट्रीटमेंट आहे की नाही? इंडियन ग्लास ट्रीटमेंट नक्की आहे. हं, ते तुम्ही नक्कीच हेल्दी स्किन आणि त्याप्रमाणे मिळवू शकता. त्यामध्ये काय जसं तुमचं एज असेल हं. किंवा तुमची जशी लाईफस्टाईल आहे की स्किन केअर रूटीन खूप चांगल्यापैकी तुम्ही फॉलो केलं. एकही दिवस जर तुम्ही मॉइश्चरायझर सनस्क्रीन नाही सोडली, तर नक्कीच तुमची स्किन चांगल्यापैकी दिसू शकते, हेल्दी दिसू शकते. ज्या लोकांना एक्ने आहेत, हं. तर तुम्ही डाएट फॉलो केला, एक्सरसाइज केली किंवा ते होऊ नये म्हणून जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने ट्रीटमेंट घेतली, तर नक्कीच तुम्हाला हेल्दी स्किन मिळू शकते. पण कोरियन ग्लास नक्कीच नाही मिळणार. मॅम आता हे जे आहे आपण स्किन केअर रूटीन जे म्हणतोय तो आता तरुणांमध्ये दिसतो. पण पूर्वीच्या काळात असं काही केलं जात नव्हतं. नव्हतं. हां. तर मग आता 45च्या नंतर हं. स्किन लूज व्हायला लागते. तर त्यांच्यासाठी काय उपाय आहेत? साधारण बघितलं तर म्हणजे माझ्या आईच्या जे एज महिला आहेत त्यामध्ये आता ज्या साधारण त्यांच्यामध्ये देखील ट्रेंड येतोय, की मला देखील सुंदर दिसायचं आहे. बरोबर. कारण त्यावेळेस आजूबाजूची महिला आहे, की बाबा माझी फ्रेंड आहे, ती खूप छान दिसते आहे किंवा तिने ही ट्रीटमेंट केलेली आहे. तर माझ्याकडे आता जी 43 एज होतं त्या लेडीजचं आणि मी ज्यावेळेस त्या माझ्याकडे आल्या, त्यावेळेस त्यांना हिस्ट्री घेतली तर पूर्ण त्यांचं स्किन लूज होती. साधारण त्यांचं एज 70 प्रमाणे दिसत होतं. सो हं, मी त्यांना विचारले, "तुम्हाला का करायची ट्रीटमेंट?" हं, कारण आपण बघितलं तर ज्या यंग मुली आहेत हं. त्यांना की जस्ट जॉब आहे, करियर ओरिएंटेड आहे. त्यांना प्रेझेंटेशनसाठी स्किन केअर रूटीन करायची किंवा ट्रीटमेंट घ्यायची. पण तुम्ही तर हाउसवाईफ आहात. तुम्हाला का म्हणजे असं वाटलं, की हं. मला ट्रीटमेंट घ्यायची? तर त्यांनी एक एक्झाम्पल सांगितलं, की माझे सासरे ॲडमिट होते आणि मी त्यावेळेस तिथे गेल्यानंतर मला त्यांनी विचारलं, की "तुम्ही यांच्या वाईफ आहात का?" सो ते माझ्या मनाला इतकं लागलं, की मला त्यावेळेस असं वाटलं, की मुलांच्या संगोपनामध्ये किंवा मग घरचे जे काही आहे संसार त्यामध्ये मला स्वतःला वेळच देता नाही आला. कधी मी पॉन्ड्स जर पावडर बघितली त्याच्या व्यतिरिक्त मी कुठलीही गोष्ट फॉलो केलीच नव्हती. पण तो जो सीन झाला, त्याच्यानंतर मला असं वाटलं की नाही, मला स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. तर त्या महिला आहेत त्यांच्यामध्ये मी एवढं सांगेन, की तुम्हाला स्किन केअर रूटीन आता जरी तुम्ही स्टार्ट केलं, तरी पण असं नाही की तुम्ही करू शकत नाहीये किंवा तुमची स्किन नीट नाही होणार. नक्कीच होणार. तर तुम्ही स्किन केअर रूटीन फॉलो करा किंवा जे काही तुमच्या स्किनमध्ये लूजनेस आहे किंवा ओपन पोर्स आहेत, खूप सॅगी आहे, रिंकल्स आहेत, तर त्यासाठी बोटॉक्स आहे, ट्रीटमेंट आहे किंवा तुमच्या स्किनला लिफ्टिंग करण्यासाठी कॉक थ्रेड आहेत किंवा CO2 आहे. तर स्किन बूस्टर्स आहेत. ही जर तुम्ही ट्रीटमेंट केली मेंटेनन्स म्हणून किंवा जे काही कन्सर्न आहे त्याच्यानुसार केली, तर तुमचा फेस खूप चांगल्यापैकी होऊ शकतो. आता मार्केटमध्ये फेअरनेस स्कीम आणि ते अनेक ब्रँड्स आहेत, हं. की जे ॲडव्हर्टाइजमेंटच्या थ्रू ब्रँडिंग करतात. खरंच ह्याने गोरं होता येतं? आपला स्किन टोन हा जेनेटिक असतो. हं, तो कधीच चेंज करता येत नाही. जरी तुम्ही कुठलेही प्रॉडक्ट्स वापरले, तर त्या जोपर्यंत तुम्ही प्रॉडक्ट वापरताय, तोपर्यंतच तुम्हाला तो जो काही टोन आहे किंवा जो हं. फेअरनेस आहे, तो तुम्हाला मिळणार आहे. पण तुम्ही तुमचा स्किनचा टोन चेंज नाही करू शकत.
तर आता बघितलं की स्किन टोन फुल बॉडी व्हाईटनिंग ज्या काही थेरपी निघाल्या त्याच्यामध्ये आपण इंजेक्शन ग्लुटाथिऑनचं जर बघितलं, तर हा खूप आता सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे, की इंजेक्शन ग्लुटाथिऑन घेतलं, की तुम्ही गोरे होता. हं. पण कोणत्या पेशंटमध्ये? ज्या लोकांमध्ये तुमची इम्युनिटी खूप चांगली आहे किंवा तुमचं सगळी जर ब्लड प्रोफाइल बघितली तर खूप चांगली आहे. स्ट्रेस लेव्हल कमी आहे, झोप व्यवस्थित आहे. त्या लोकांमध्ये साधारण तुमचा स्किन टोन चांगलं होतं. पण जोपर्यंत तुम्ही इंजेक्शन घेताय, तोपर्यंतच तो तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. त्याचा मेंटेनन्स तुम्ही कंटिन्यू ठेवला, तर तो रिझल्टही तुम्हाला कंटिन्यू मिळणार आहे. मॅडम आता एक मार्केटमध्ये ट्रेंड चालू आहे. म्हणजे ग्लुटाथिऑन जे इंजेक्शन आहे, की त्याने बॉडी व्हाईट होते. मग आता खरंच ते इंजेक्शन घेतल्यावर माणूस गोरा होतो का? आणि त्याचे साइड इफेक्ट्स काय? ग्लुटाथिऑन हे बघितलं तर साधारण हायर ग्रेडमधलं अँटीऑक्सिडंट आहे. याचा कुठलाही साइड इफेक्ट आजपर्यंत तरी आपल्याला दिसलेला नाहीये. पण ग्लुटाथिऑन देत असताना याची हिस्ट्री अशी आहे, की कॅन्सरमध्ये जे पेशंट होते किंवा लिव्हर सिरोसिसचे पेशंट होते, त्यांच्यामध्ये हे इंजेक्शन दिलं गेलं फॉर इम्युनिटीसाठी. पण या लोकांमध्ये असं जाणवलं, की त्या पेशंटमध्ये हात गोरे होतायत किंवा त्यांचं बॉडी थोडीशी फेअर होते. सो लॅबमध्ये फाइंड आउट केलं, की ग्लुटाथिऑन नावाचं एक कंटेंट आहे, ज्याचा साइड इफेक्ट म्हणून त्या पेशंटमध्ये गोरेपणा येतो. पण हे इंडियनमध्ये उचललं गेलं, की इंजेक्शन ग्लुटाथिऑनमुळे गोरेपणा येतोय. त्यामुळे आपण ओके. पेशंटमध्ये फेअरनेससाठी हे वापरू शकतो फुल बॉडी. तर यामध्ये असं आहे, की ग्लुटाथिऑन मेन तुमच्या इंटरनल व्हायटल ऑर्गनवर काम करतं. ज्या लोकांमध्ये हिमोग्लोबिन कमी आहे किंवा बाकीचे कुठलेही सिम्प्टम्स तुम्हाला दिसतायत, तर ते पहिल्यांदा त्यावर काम केल्यानंतर तुमच्या स्किनवर काम करतं. पण हे करत असताना प्रत्येक पेशंटलाच तो व्हाईटनिंग थेरपीचा रिझल्ट येईल असं नाहीये. पेशंट टू पेशंट व्हॅरी होतो. पण हे इंजेक्शन घेताना आपण 10 डोसेस हे मेडिकेटेड सांगितले आहेत. पण हे FDA अप्रूव्ड ड्रग नाहीये. ओके. इंडियनमध्ये देखील. सो तुम्ही घेताना हे 10 डोसेस घेणं गरजेचं आहे. फॉर अँटीऑक्सिडंट यांनी तुमच्या बॉडीमधलं हायड्रेशन चांगलं होतं. तुमचं स्किन टॅनिंग कमी होतं. पण काही-काही पेशंटमध्ये असं आपण हे पण बघितलंय, कुणाचे ॲक्ने कमी होतात, कुणाचे हेअर ग्रोथ होते, कुणाचे अंडर आय डार्क सर्कल कमी होतात. सो माझं हे म्हणणं आहे, की ग्लुटाथिऑन पूर्णतः व्हाईटनिंग थेरपीवर काम करत नाही किंवा हं, तुम्ही हं. 10 इंजेक्शन घेतलेत म्हणजे तुम्ही फुल बॉडी एकाच टाईमला गोरे होताल असं नाहीये. त्याचा मेंटेनन्स तुम्हाला महिन्याच्या महिन्याला घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही इंजेक्शन घेताय, हं. तोपर्यंत तो रिझल्ट मेंटेन राहणार. ज्या दिवशी ओके. तुम्ही बंद करता, साधारण 2 महिन्यानंतर तुम्ही 0वर येणार आहात. जो काही तुमचा स्किनचा कलर आहे, तो तुम्हाला नॉर्मल मिळणार आहे. पण त्याचा कुठलाही साइड इफेक्ट तुम्हाला होणार नाही. आता आपण हे लिपस्टिक वगैरे लावतो. हं, तर कधी-कधी त्याचे इफेक्ट्स होतात. मग हं. ते केमिकल्समुळे होतात की कशा? कोणतं तुम्ही प्रिफर कराल? लिपस्टिक जर बघितलं, साधारण आजकालच्या मुली साधारण 20व्या वर्षापासूनच लिपस्टिक वापरायला स्टार्ट करतात. हं, सो कधी-कधी असं होतं, की त्या केमिकलमुळे तुम्हाला लिप पिगमेंटेशन बसते. सो आपण हं. हे कधी वाचू शकतो? जेव्हा तुमचं एकतर तुम्ही मॉइश्चरायझर करा किंवा डिपिगमेंटेड जे काही क्रीम्स असतील किंवा कोजिक ॲसिड आहे, जे की तुमचं काळपटपणा कमी करतं. इफ एनी बरोबर. केस जर तुम्हाला असं वाटतं, की खूप जास्त प्रमाणामध्ये तुमच्या लिपला ब्लॅकनेस आहे, तर याच्यामध्ये ही पण गोष्ट आहे, की जर काही मुली स्मोकिंग करतात. हं, साधारण एक मुलगी माझ्याकडे आली होती. तिला मी असं जस्ट फिलर करत होते आणि तिला मी विचारलं, की "तुम्ही स्मोकिंग किती वेळा करताय?" जस्ट ब्लीडिंग होत होते. तिने सांगितलं, "मी 10 टाइम्स स्मोकिंग करते." बापरे! सो तिने म्हटलं, की "मला आता लिप ब्लॅकनेसची ट्रीटमेंट करायची आहे." तर मी म्हटलं, "तुम्ही स्मोकिंग करताय तर तुम्हाला कसा रिझल्ट मिळणार?" ते हं, एक रिझन आहे तुमचं ब्लॅकनेससाठी. तर यामध्ये आपण जी काही ट्रीटमेंट आहे, त्याच्यामध्ये क्विक आहे, ते तुम्ही करू शकता. केमिकल पील देखील करू शकता. याने बऱ्यापैकी तुम्हाला रिझल्ट मिळू शकतो यामध्ये. आता तुम्ही म्हटलात की स्मोकिंग. मग आता हे लोक जे ड्रिंक करतात, स्मोक करतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स घेतात, हं. त्याचा स्किनवर काय इम्पॅक्ट पडतो? तुमच्या मेन बॉडीतलं ऑक्सिजन कमी करतं, मेन. ओके. हं, आणि टॅनिंग मेन वाढवतं. जसं तुमचं ऑक्सिजन कमी तुमच्या स्किनमधला होणार आहे, तुम्हाला टॅनिंग अशी तुम्हाला प्रेझेंट दिसणारच आहे ती. त्यामुळे आपण कुठल्याही पेशंटला हे सांगतो, की तुम्ही स्मोकिंग कमी करा. तुमचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जो आहे, तो कमीच होणार आहे. त्यामुळे ओके. तुमच्या स्किनमध्ये नक्की त्याचा रिझल्ट चांगला मिळेल. मॅडम तुम्ही आमच्या सत्तामंचच्या व्यासपीठावर आलात आणि स्किनबद्दल खूप मौलिक मार्गदर्शन केलं. हेअरबद्दल आम्हाला खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या, त्याच्या काळजीबद्दल सांगितलं. त्याबद्दल सत्तामंचच्या वतीने तुमचे खूप खूप आभार. मी देखील तुमचं धन्यवाद मानते. कारण लोकांपर्यंत स्किनचं किंवा त्वचेचं नॉलेज मिळणं फार गरजेचं आहे. काही मिथ आहेत, काही ट्रुथ आहेत, ते लोकांपर्यंत जेवढ्या चांगल्यापैकी नॉलेज मिळेल, तेवढं चांगलं आहे. तर तुम्ही मला इथं बोलवल्याबद्दल धन्यवाद. तर मंडळी आज आपल्या सत्ता मंचावर सन्मान्य त्वचारोग तज्ञ डॉक्टर हर्षा घोले मॅडम आल्या आणि त्यांनी सविस्तर अशी स्किनचे प्रॉब्लेम, केस गळतीचे प्रॉब्लेम आणि पिंपल्स बद्दल माहिती दिली आणि मार्गदर्शनही केलं. त्याबद्दल मी सत्ता कुटुंबाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो.
आणि आपण हे अमूल्य असा रसग्रहण करण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्व मंडळीचेही मी आभार मानतो. त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षा घोले मॅडम यांना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. मंडळी पुन्हा भेटूयात एका नव्या विषयावर, एका नव्या पाहुण्यांबरोबर. भेटत राहू, बोलत राहू. तर मंडळी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे येणारा एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि एपिसोड आवडला तर जवळच्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा. सर्वांना माझा जय हिंद, जय महाराष्ट्र.